पालघर जिल्ह्यातील 2 बलाढ्य टीम आहेत आणि प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन आहेत वेगवेगळ्या राज्यातील। सध्या पश्चिम बंगाल राज्यातील बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार आहेत आणि जोडीला विनीत अंदे हे देखील पाहायला मिळत आहे। परंतु पाहूयात बॉलिंग साठी पुन्हा बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे आणि आता बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत बिहार राज्यातून आणि खास छपरा जिल्ह्यात बिहार राज्यातील खेळाडू आहेत। एकाच्या हातात बॉल आहे, एकाच्या हातात बॅट आहे। यावेळेला समोर टक असा आवाज आलाय आणि बॉलला लांब 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 पाठवलाय षटकार। ओ हो काय फटका खेळलाय। ओव्हर पिच बॉल त्याला सरळ बॅटने खेळून काढलाय। बिहारच्या रोहितचं स्वागत केलंय। काय लाजवाब, कमाल, बेमिसाल आणि कौतुक करावं तितका लाजवाब हा स्ट्रोक अगदी दूर पाठवलाय। जणू काही हा बॉलच हरवलाय, आता येणार नाही परत। 42 वरची मॅच ही पाहायला मिळते। पुन्हा एकदा यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर। लागोपाठचे 2 2 इन अ रो षटकारांची पंगत बसवली आहे आणि त्या पंक्तीचा मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट पलटवार आता रोहित शर्मा यांना करावा लागणार आहे। एका पायावर हेलिकॉप्टर, काय दर्जेदार, पहा एक महत्वाची मॅच आहे। पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, आता इनसाइड आउट खेळले। याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार। षटकार खेळलाय प्रिन्स ऑफ। लागोपाठचे 3 बिग हिट आणि तिघच्या तिघ समोरच्या क्षेत्रात। एक पाहिला तर लॉंग ऑनला मारला, त्यानंतर लॉंग ऑफला मारला आणि हा तर इनसाइड आउटचा। वा बाई वा, वेस्ट बेंगॉलहून दाखल झालाय या वर्षी ISPL चा। पुन्हा एक मारला, याही वेळेला लॉफ केलाय। आता कव्हरची दिशा आहे, आणखीन एक चांगला फटका तिकडे खेळलाय। काही सेंटीमीटर आतमध्ये होता म्हणून चौकार, परंतु पुन्हा लाजवाब। शब्द कमी पडतील अशी बॅटिंग सुरू झाली आहे। जगत सरकार आणि जगत सरकार, वा काय फटकेबाजी करतायत। बिहागडी खूप महाग बनवलं जात आहे। 46 धावांवर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर प्रिन्स ऑफ तारकेश्वर पाहायला मिळत आहेत। 58 धावा धावफलकावर आहेत। जगत धावांचं सरकार बनवत आहेत। आणखीन एक खतरनाक षटकार, जगतने सरकार बनवलीये। अर्धशतक, टाळ्यांचा गजर। या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे। बॅट वरती केली जाते, टाळ्यांचा गजर होतोय, मैदानाला मानवंदना दिली जाते। कोण गावच्या या मैदानावरती आपलं सरकार मात्र स्थापन करतोय। वा प्रेक्षकांनो, बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। वाह, 3रे खेळाडू ठरतायत ज्यांनी हाफ सेंचुरी